घरी. सर अरे बघा आता कसं, बघा किती भारी जागा आहे ही. मोसम बघा किती मस्त आहे. सर आ? सर पण मला कुठे घेऊन आला तिकडे आड राहणार. सर कोणी बघितलं तर मला भीती वाटते सर. हो थांब हो. अरे बघितलं तर बघू द्या. आणि तशी बी आपली फ्रेंडशिप असते. आता मी माझ्या फ्रेंडला नदीच्या किनारी भेटायला घेऊन आलो तर काय प्रॉब्लेम आहे बुवा? नाही प्रॉब्लेम काहीच नाहीये. मग? तुम्हाला माहितीये ना आपली फ्रेंडशिप आहे. हा. मला पण माहिती आपली फ्रेंडशिप आहे. मग? पण माझ्या नवऱ्याला नाही माहिती ना आपली फ्रेंडशिप आहे. सर माझ्या नवऱ्याची ना ऊसाची रसवंती आहे. हा मग? त्याने जर आपल्याला इकडे पाहिलं ना सर हा. तर ऊसाच्या ऐवजी मला आत टाकेल आणि तुम्हाला लिंबू म्हणून पिळेल सर. मला भीती वाटते सर. अरे थांबा हो. थांबा ना. तुम्ही गैर घाबरता बुवा. सर अरे ही भलती सिक्रेट जागा आहे. इथे कोणी म्हणजे कोणीच येत नाही. ओ तुम्हाला कसं माहिती कोणी म्हणजे कोणीच येत नाही ते. ते आपलं कोणाकोणाला घेऊन आला तिकडे. नाही हो. 3 बाय ना. 3 बायांना. अरे काय काय करा बाबा. काय करा तुमच्या कॉमेडीच्या तिला का नदीत फेकावी. जा तिकडे. नाही म्हणजे ते बायना म्हणायची माझी अशी स्टाईल आहे बाबा. आणि मी ते भूगोलाचा शिक्षक आहे ना. तर जागांचा अभ्यास करायची माझी सवय. असा दिसला दगड, अरे बापरे त्याच्या मागे काय. असा डोंगर दिसला त्याची माती कशी आहे बा, असं मी शोधत राहतो बा. तुमच्या नजरेत काय ते मी शोधत राहतो बा. या ना जवळ या ना. नको ना सर. अरे तुम्ही नाही म्हणताय पण तुमची नजर हो म्हणते. बरं 1 मिनिट इकडे या ना तुम्ही. या ना आपण नदीत असं पाण्यात पाय टाकून मस्त बसू वा. या इकडे बसा बसा बसा. भारी वाटतंय ना. मस्त वाटतंय की नाही. सर कसं वाटतंय. वाटून राहिलं सर. काय आलं सर तुम्ही माझी साडी भिजवलीत सर. अरे मग माझ्या नवऱ्याने विचारलं साडी कशी भिजली तर मी काय सांगू आता. अरे तुमच्या इनोसंटपणाच्या काय करू मी. तुम्हाला नवऱ्याला भेटायला शाळा सुटल्यानंतर जायचे. हो. तोपर्यंत साडी सुकणार नाही. अरे वारा नावाची पण गोष्ट असते की नाही हो. ऐका ना आपल्या फ्रेंडशिप मध्ये नका ना त्या नवऱ्याचे नाव घेऊ. मूड ऑफ होऊन जातो. रोमॅन्सिक असतो ना एकदम मूड. आता मी माझ्या बायकोचे नाव घेतो का. तिचा विचार जरी केला तर अंगावर शहारा नाही काटा उभा राहतो. अरे बाप तुम्ही हसले की असं कसं तरीच होतं बा. फ्रेंडशिपवर फोकस करा ना तुम्ही. अरे बाप नको मरून जाईन बरं का मी. आत्महत्या करून घेईन. मॅडम मी तुमच्यावर एक कविता करून टाकलेली आहे. हो हो बघितलं. माझा नवरा कवी असून त्यांनी माझ्यावर नाही कविता केली. जाऊ दे मी केली ना आता. ऐकवा ना सर. कवय कवय मना मनमा असा विचार येस. अरे हाई दलिंदर जिंदगी पुन्हा बालेस ना सावली मा जाती तर कितलं बरं होत. हाऊ पाठवर साचेल जो मैश तो साबू लाई लाई धोती तर कितली मजा येते. हे तेन बाय ना पण ते जाय नाही. आता तू नाही तुन प्रेम त्या प्रेम न दुःख काहीच नाही. अशी कटी राहिनी म्हणी जिंदगी तिला कोणीच आस नाही. मी काय कर राहिनो कोठे जाई राहिनो मला काहीच माहिती नाही. अंधारामा कटी राहिनी म्हणी जिंदगी अंधारमाच होई जासू मी गुडूप गुडूप बैझू. पण कवय कवय मना मनमा असा विचार येस. कवय कवय मना मनमा असा विचार येस. तर बघितलं मित्रांनो
कशी वाटली तुम्हाला आमच्या सरांची कविता? आणि जर तुम्हाला सरांची कविता आवडली असेल तर लायकी करा, सबस्क्राइब करा. शेअरी करा. मी आहे शिवाली. मी दत्तू आणि बघत राहा आमचं युट्यूब चॅनल जंगल में मंगल. जंगल में मंगल. ए पोरांनो, अरे तुम्ही इकडे काय करताय रे? आम्ही तर इकडे रोजच येतो. मग तुम्ही इकडे काय करताय रे? नाही ते आपलं. आम्ही इकडे हा मुलांना आपण काय शिकलो, दगडावर दगड घासला की ठिणगी पडते, ते चेक करत होतो. हो ना? हा नाही पटलं त्यांना. बापरे, सप्तर्षी बघत होतो आम्ही. हा हो मॅडम, दुपारे. नाही पटत आहे आम्हाला, कारण तुमच्या डोक्यावरचा घाम सांगतोय की तुम्ही काय करत होता. आम्हाला कळलं. आम्ही व्हिडिओ शूट केला आणि आता अपलोड करणार बरं, बरं, आहे. ए, तू बटीक नको दाबू रे. तिकडे अरे बापरे. या लाईनच्या पुढे यायचं नाही अजिबात. नाही तर मी बटन दाब. अरे नको ना रे. सर करा ना काहीतरी, माझा नवरा उसाने मारेल मला. सर सरकात घालेल, पिळून काढेल. सर काहीतरी करा ना सर, करतो please, करतो काहीतरी. करतो 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 करतो. हे म्हणा दत्त बा, ओले म्हणा लाडो बारे शिव. अरे तुम्हाला काय पाहिजे सांगा, काय पाहिजे तुम्हाला? आईस्क्रीम पाहिजे, चॉकलेट? हा चिप्स चिप्स. सर इकडे या, इकडे या. हा आलो. आता मस्त माझ्या डोक्यावरून हात फिरवा आणि बोला की दत्तू तू खूप हुशार आहे आणि माझी दाढी करवाला. कानपट्टी देऊ का? बटन दाबू काय? गंमत केली मी. गंमत गंमत गंमत. ओले वाले माझे पिल्लू ते कच्चे रे कच्चे. अरे दत्तू तू खूप हुशार आहे. बस. थँक्यू सर. मला आतापर्यंत कोणी हुशार बोललं नव्हतं. थँक्यू. हा अरे दलिंदर, त्याच्यासाठी अक्कल असावी लागते ना असं बोलायला. सर, हा? माझ्या दत्तूला ओरडायचं नाही हा, आधीच सांगून ठेवते. एक मिनिट. माझ्या दत्तूला म्हणजे? अरे बापरे. माझं आणि दत्तूचं प्रेम आहे एकमेकांवर. तुम्ही आमच्या घरी जा आणि आमच्या घरच्यांना सांगा की माझं आणि शिवाचं लग्न करून द्या म्हणून. सर काय? डोक्यावर पडले का रे तुम्ही? अरे असं कसं सांगू आम्ही? मी आता अपलोड करून टाकतो. काहीतरी करावं लागेल तुम्हाला. तुम्ही सांग, आम्ही करतो. अरे करिअर उद्ध्वस्त होऊन जाईल माझ्या, सांगा ना. नोकरी चालल्या जाईल रे. ऐका, मी तुम्हाला खूप त्रास देतो की नाही? हो तुम्हाला रागवतो, हो. तुमच्यावर चिडतो. हो. तुम्ही मला चिडवा, माझ्यावर रागवा, काही बी बोला मला, काही बी म्हणजे मला सरांना काही- चिडवा. कोणते नका करू ते. आपण यांना चिडवून घेऊया. चिडवून घेऊया त्यांना आपण. आपण ह्यांना ना ते चिडू ते काय ए राजपूत तुझ्या डोक्यावर बसलं भूत. आणि ते चिडूया ते. साम सर लंबू सर्कशीचा तंबू. अजून एक ए या आईस्क्रीम वाला भैया. माझ्याकडे तर अजून एक आहे. काय रे? श्याम सर हा आता श्याम सर टकलावर आला घाम सर. तुम्ही काय त्यांच्या नादाला लागताय? मजा येते ना. थांब. आणि सरांना पकडलं रानात, कावळा शिटला कानात. आणि ते पण पकडला हा सरांना चिखलात पकडला. आणि मग ते करूया काय? सूट कूट बूट. श्याम सरांना लावूया होय. शेबूट. शेपूट लावतो दलिंदर. तुझ्या बापाला लाव शेपूट. येतो मोबाईल इकडे मोबाईल. सर व्हिडिओ डिलीट करा. व्हिडिओ डिलीट करा ना. अरे डिलीट करायला व्हिडिओ तर पाहिजे. अरे दलिंदर, व्हिडिओ काढायला ते बटन बी दाबावं लागतं ना. अरे यार दत्तू, तू कधी शिकणार रे? डोक. लग्न केल्यानंतर मला पस्तावा होईल कोणत्या माणसाबरोबर संसार करते
त्यांनी सॉरी ना शिवा. काय चाललंय रे तुमचं मगातपासून एवढेसे चिरपुटले तुम्ही. काय लग्न म्हणजे काय कळतं का तरी? मला माहितीये लग्न म्हणजे काय. हो हा लग्न म्हणजे लग्न आणि लग्न म्हणजे लग्न आणि लग्न म्हणजे ओट्यावर स्वयंपाक करणं. अरे बाप रे बोलते चाबरे आहेत आजकालचे पोरं. धड त्यांना पूर्ण कळत बी नाही, जे कळतं ते डेंजर असतं. निघ तू बी नाही इथून. ओ सर तुम्ही परत एकदा कविता बोला ना, मला व्हिडिओ शूट करायचा आहे. कविता पाहिजे तुला. एक वजन कमी. आई बाबा नाव सांगेल परत